तेजस्विनी साईनाथ हिंगे या व्यासपीठावर विषय मांडिते मराठी असे आमुची मायबोली। महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा महाराष्ट्र, शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा महाराष्ट्र, शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, कष्टकरी शेतकऱ्यांचा, आणि दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मी मानाचा मुजरा करते आणि माझ्या विषयाकडे वळते। मराठी असे आमुची मायबोली, मराठी असे आमुची मायबोली, जरी ते भिन्न धर्मांची असो, इचे पुत्र आम्ही इचे पांग फेडू, वसे आमच्या हृदयात मंदिरात, वसे आमच्या हृदयात मंदिरात। मराठी भाषा म्हणजे काय? मराठी भाषा म्हणजे काय? ज्ञानेश्वरांनी रुंजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी। ज्ञानेश्वरांनी रुंजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी। संतांनी वाढला तो वाड मराठा, आणि आमचा अभिमान म्हणजेच मराठी भाषा, आमचा अभिमान म्हणजेच मराठी भाषा। मित्रांनो, आपल्याला लाभलेली ही मराठी भाषा खूप प्राचीन आहे। मराठी भाषेची गंगा प्राकृतीच्या पर्वतातून निघाली, परंतु तिला तीर्थाचे स्वरूप श्री संत ज्ञानेश्वरांनी दिले। आत्ताची 16 वर्षाची मुले फ्री फायर खेळण्यात व्यस्त आहे, परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी मराठीचे मूल कौतुके परी अमृताही अशी ज्ञानेश्वरी लिहिली व मराठी समृद्ध करण्यासाठी पहिले दालन उघडले। मग नंतर त्या दालनात भारच पडत गेला। एक कवी फार सुंदर म्हणतात, माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिलिये, माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिलिये, तुझिया धामी अखंड रंगुनी राहिलिये, माय मराठी तुझिया पायी तन धामी अखंड रंगुनी राहिलिये। तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी, तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी, क्षणाक्षणाला कणाकणाला अखंड रंगुनी राहीन मी, अखंड रंगुनी राहीन मी। जय भवानी, जय शिवाजी, धन्यवाद।